कसं होतं ना की आपण हेडलाईन्स बघून बऱ्याच वेळेला डिसिजन्स घेतो आणि किंवा रिॲक्शन्स देतो. तर RBI पॉलिसी तुम्ही म्हणालात तसं की यावेळेला रेट्स काही कमी केलेले नव्हते. अर्थात यावेळेला तशी मार्केटची अपेक्षा पण नव्हती की रेट्स कमी होतील. गेल्या वर्षभरामध्ये 125 बेसिस पॉईंट्स 1.25% रेट कमी झालेले आहेत. 2-3 कारणं त्याच्या मागची की एक म्हणजे इन्फ्लेशन पुढच्या क्वार्टरपासून परत वरती जायला सुरुवात होणार आहे. प्रोजेक्शन फर्स्ट क्वार्टरमध्ये म्हणजे एप्रिल ते जूनमध्ये जवळजवळ 4% आणि त्याच्या पुढच्या क्वार्टरमध्ये 4.2% आहे. ते RBIचा जो लॉंग टर्म लेव्हल आहे 4%च्या आसपासच असेल. त्याच्यामुळे असं काही नाही की आता रेट कट करायलाच पाहिजे. बरोबर. GDP ग्रोथ सुद्धा त्यांनी थोडीशी वाढवली आहे 6.9 आणि 7.1%. पण महत्त्वाचं म्हणजे 12 फेब्रुवारीपासून इन्फ्लेशन आणि GDP याचे इंडेक्स चेंज होत आहे. तर त्याचा परिणाम काय होईल हे बघण्यासाठी RBIने थोडासा पॉज घेतला असावा अशी अपेक्षा आहे. मार्केटची निराशा कुठे झाली तर बजेटमध्ये आपण बघितलं ग्रॉस बॉरोईंग 17.2 लाख करोड्स एवढं अनाऊन्स केलं. मार्केटची अपेक्षा साधारण 16-16.5 लाख कोटीपर्यंत होती. तर त्याच्यामुळे नक्कीच मार्केटला असं वाटलं की ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणा किंवा तत्सम जो स्वॉप करतात कमी मॅच्युरिटीचे पेपर्स घेऊन जास्त मॅच्युरिटीचे विकणं, तर अशी काहीतरी अनाउन्समेंट क्रेडिट पॉलिसीमध्ये मॉनिटरी पॉलिसीमध्ये होईल. पण ती काही झाली नाही. तर तो एक डिसअपॉइंटमेंटचा फॅक्टर आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की यील्ड्स जी 666च्या आसपास होती ती सडनली 673 पर्यंत जाऊन क्लोज झाली 10 इयर यील्ड. पण 1-2 गोष्टी मला वाटतं की ह्या लिक्विडिटी रिलेटेड ज्या अनाउन्समेंट आहेत त्या मॉनिटरी पॉलिसीमध्येच अनाऊन्स करायला पाहिजे असं काही नाही. बरोबर. हे कधीही ते अनाऊन्स करू शकतात आणि अगदी 2 महिन्यात पॉलिसी केलेलं पण आहे आणि एप्रिलमध्ये पुढची पॉलिसी आहेच की. म्हणजे असं नाही की बजेट वर्षात एकदा झालं की झालं परत येणार नाही. 1-2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे VRR जो व्हॉलंटरी रिटेन्शन रूट आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशन्सना इन्व्हेस्ट करण्यासाठी, तर त्याच्यावरती 2.5 लाख कोटीची कॅप होती ती त्यांनी आता रिमूव्ह केली. बरोबर. म्हणजे त्या रूटच्या अंतर्गत खूप जास्त इन्व्हेस्टमेंट्स येऊ शकतात. टोटल 6% ऑफ आउटस्टँडिंग गव्हर्नमेंट सिक्युरिटीज एवढी टोटल कॅप आहे. तर त्याच्या आतमध्येच हे आता मर्ज झालेलं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट REITsना आता बँका डायरेक्टली लोन देऊ शकतील जे पूर्वी अवेलेबल नव्हतं. जसं InvITsना आहे तसं आता REITsना. तर अशा पॉझिटिव्ह अनाउन्समेंटकडे हेडलाईन नो चेंज किंवा नो लिक्विडिटी मेजर्स याच्यामुळे दुर्लक्ष झालंय. तर वीकेंडला मला वाटतं अनालिस्टने हे बघितलं असेल. बरोबर आहे. आणि आता त्याचा इफेक्ट कुठेतरी कंझ्युमर प्रोटेक्शनवर RBIने खूप भर दिला. अजून एक अनाउन्समेंट शुक्रवारी झाली आहे की DICGC प्रीमियम जो डिपॉझिट्सच्या 12 बेसिस पॉईंट्स एवढा सगळ्या बँकांना द्यायला लागायचा त्याच्यावरती पण एक खूप चांगला निर्णय घेतला आहे की रिस्क मेट्रिक्स प्रमाणे त्याच्यात कमी कन्सेशन देण्यात येईल. त्याच्यामुळे आता ज्या बँका स्ट्रॉंग आहेत आणि ज्यांनी DICGC कडनं कधीच आतापर्यंत घेतलेलं नाहीये त्यांना जवळजवळ अर्धा प्रीमियम भरायला लागेल. बरोबर. तर हा सुद्धा बँकिंग सेक्टरसाठी हा खूप चांगला डिसिजन. ओव्हरऑल तुमच्या डिस्कशनमधनं कभी खुशी कभी गम असं ह्या चालू आहे. खुशी हा तसं थोडंसं हे दिसतंय. मंडळी एक छोटीशी विश्रांती. आपण पाहता BSE प्रस्तुत बंदा रुपया. BSE प्रस्तुत बंदा रुपया. UPI हँडलवर दिसतंय @broker-trade123. लोगो सुद्धा परफेक्ट.